नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये सध्या पुढे गेल्यावर तुम्हाला माहिती पडेल आणि टायटलनुसार तुम्हाला माहितीच झालं असेल का आम्ही कुठे चाललो आहे। तर आजची प्लॅनिंग आहे, आपला मित्र भेटला आहे। सो फार दिवसानंतर आज आम्ही प्लॅनिंग केली का चल नाशिकला फिरून येऊ। नाशिकमध्ये भरपूर असे स्पॉट आहेत फिरण्यासारखे, पण आम्ही काय आजपर्यंत काय फिरलोय नाही। तर आज प्लॅनिंग केली, अशी सहज प्लॅनिंग झाली मॉर्निंगमध्ये, तर चला फिरून येऊ। तर आता आम्ही निघालो आहे, सध्या इथे निर्मातीवरती आहेत। घरून स्टार्ट नाही केलं कारण घरी आता प्लॅनिंग नव्हती, म्हणून घरून स्टार्ट नाही केलं। तर इथे येऊन आम्ही विचार केला का व्लॉग बनवू, छोटा मोठा व्लॉग असेल तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल। आणि मग आपण आता पुढे निघू आणि नंतर तुम्हाला जो काय नजारा आहे घाटामधला किंवा नाशिकचा तो। सो फायनली मित्रांनो चला निघतोय आता इथून, कारण खूप वेळ झाला आहे, 12 वाजून गेलेत। तर आपल्याला अजून खूप डिस्टन्स पार करायचं आहे, त्याच्यासाठी आपण इथे टाईमपास नाही करणार। पुढे पण तुम्हाला नजारा दाखवायचा आहे, आपण जे सिनेमॅटिक सीन थोडे छोटे छोटे घेणार आहेत ते पण बघायचे आहेत। तर चला निघतो इथून। मित्रांनो फायनली कपालेश्वर मंदिरात आलो आहे। आता इथून कपालेश्वर मंदिरात चाललो आपण आणि पुढे जाऊन आता कपालेश्वर मंदिरामध्ये आपण महादेवाचं दर्शन घेऊ। नाशिकमध्ये येतो ना तेव्हा पंचवटीला नक्की या मित्रांनो, बघू शकता तुम्ही वगैरे कसं वातावरण आहे। नाशिकची पंचवटीमधली गंगा गोदावरी नदी बघू शकता, किती जबरदस्त, किती पूर आलाय तिला। अक्षरशः पूर्ण हनुमानाचं मंदिर पण बुडलं आहे, बघू शकता तिकडे मंदिर पण, ते कोणतं मंदिर, पाताळेश्वर मंदिर, महादेव मंदिर, ते पण बुडलं आहे। आणि तिथे ती मूर्ती आहे ती पण किती बुडले बघू शकता तुम्ही। जबरदस्त वातावरण आहे। पंचवटीला आल्यानंतर हे आपलं हनुमानाचं जे मूर्ती आहे, जेव्हा पाऊस जास्त येतो तेव्हा पूर्ण मूर्ती बुडतं मित्रांनो। पूर्ण तिथपर्यंत जो पाऊस, तिथपर्यंत पूर्ण पाणी असतं। नदी जी आहे फक्त ही एवढीच नदी आहे आणि हा पूल आहे नदीवरून जाण्याचा, पण आता सध्या जो पाण्याचा प्रवाह आहे तो खूप जास्त आहे, बघू शकता तिकडे। काही आता सध्या पंचवटीमध्येच आहे आणि पंचवटीमध्ये फिरून झालेला आता विरावाडीला जायचं आहे, नंतर MG रोड, नंतर सिटी सेंटर मॉल, नाही ते मार्केट। जास्त काही माहिती नाही तरी पण लोकेशन लावून फिरतोय आपण। नाशिकचं आपल्याला जास्त काय माहिती आहे, नाशिकमध्ये जास्त फिरलं नाही, जेवढं आपल्याला फिरता येईल तेवढं आपण फिरणार आहे। पण आता इथून निघूया, विरावाडी कुठे आहे ते पण माहिती नाही, लोकेशन लावून निघते आता इथून। अरे if you ride with me, don't gotta work for the both of us. I'll put you in the driver's seat. Don't gotta hurry in the name of love. 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 In the name of
तर फायनली मित्रांनो गावाकडच्या दिशेने आपण रिटर्न झालेलो. गावातच आहे आता, गावाच्या बाहेर आहे बा. रस्त्याला खूप पाऊस होता त्याच्यामुळे काय आपण काय शूट काय केलं नाही. त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट घरी येऊनच डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला आहे. त्याच्यामुळे आपला जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.